नमस्कार, आप देख रहे हो ई भारत में। 3 जनवरी 2024 को पूरे भारतवर्ष में ज्ञान ज्योति सावित्रीबाई ज्योतिराव फुले इनकी 193वीं जयंती मनाई गई। पूरे भारतवर्ष से यहाँ पे जो भी शाहू फुले अंबेडकर इनकी विचारधारा के लोग हैं और जो सावित्रीबाई के बारे में जानते हैं, उन्होंने पुणे गंजपेट फुलेवाड़ा यहाँ पे अभिवादन करने के लिए अपनी उपस्थिति दिखाई। इसी के दौरान हमने कुछ लोगों के साथ बातचीत की। प्रथम सावित्रीबाई जयंतीनिमित्त सावित्रीबाईंना मी त्रिवार अभिवादन करतो, पण माईंना खरं अभिवादन त्याच वेळेस ठरेल ज्यावेळेस ह्या मनुवादी सरकार जे शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन करत आहे, प्लस पटसंख्या कमी होते म्हणून शाळा बंद करते महानगरपालिकेच्या, हा ना। तर आजच्या युगामध्ये ही नवी पेशवाई जी बघा ना तुम्ही, सावित्रीबाईंनी 10 मुलींना घेऊन जी शाळा चालू केली होती, आज त्या शाळेच्या पटसंख्या कमी होती आणि लोक शाळा बंद करतात। तर तुम्ही आम्ही आंबेडकरवादी अनुयायांनी सर्वांनी जर याच्या विरुद्ध एक सक्षम लढा उभा केला, तेच खरं सावित्रीबाईंना अभिवादन ठरेल। या जयंतीनिमित्त एवढ्या शुभेच्छा देऊन मी थांबतो। जय भीम, जय भारत। आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीचा दिवस, जन्मदिन आमच्या सर्व भारतीय महिलांसाठी खरोखरच सौभाग्याचा दिवस आहे। त्यांच्या त्यागामुळे आज या ठिकाणी मी आपल्याशी संवाद साधू शकते। माईंच्यामुळेच आम्ही चालत्या, बोलत्या, वाचत्या झालो आणि आज सक्षमपणे जगाची आव्हानं पेलण्यासाठी आम्ही आमचं जीवन समृद्ध करू शकलो। देशासाठी आमची जी जबाबदारी आहे ती पार पाडू शकतोय। आज या फुलेवाड्यामध्ये समताभूमीमध्ये येऊन त्यांना वंदन केल्यानंतर आम्हाला वर्षभराची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते। आज मी सर्वांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करते। धन्यवाद। मी विजय जगताप, मास मुवमेंट संघटनेचा अध्यक्ष आहे। आज आम्ही माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदन देण्यासाठी आलेलो आहे। या गंजपेठेमध्ये खूप मोठा इतिहास आहे। सावित्रीबाई फुले ज्यावेळेस भिडेवाड्यामध्ये मुलींना शिकवण्यासाठी जात होत्या, त्यावेळेस काही जातीवादी लोक त्यांना शेण आणि दगड फेकून मारत होते, परंतु त्या गोष्टीचा विचार न करता, कोणत्याही अपमानाचा विचार न करता सावित्रीबाई फुलेंनी म्हणजे ज्या लोकांनी शेण दगडी फेकून मारली त्या लोकांची नावं आज नाही आहेत, पण ज्यांनी शेण दगडी ज्यांनी खाल्ली सावित्रीबाई फुलेंनी त्या महिलेला, त्या मात्याला आज अख्खा देश त्यांचे मानवंदना देत आहे। तर माझा बोलण्याचा उद्देश आहे की आपण कोणत्याही प्रकारचा अपमान स्वतःची मनाशी न बघता महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी ज्या प्रकारे काम केलेलं या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, त्याप्रमाणे सर्व बहुजन समाजाने काम केलं पाहिजे। महात्मा फुले पुण्याचे आयुक्त होते। महात्मा फुलेंनी खडकवासला धरण बांधलं, महात्मा फुलेंनी कात्रजचा बोगदा बांधला। म्हणजे त्यावेळेस जे टाटाचे लोक आहेत, टाटाचा इन्कम हा 20,000 रुपये होता। त्याच महात्मा फुलेंच्या कंपनीचा 21,000 रुपये त्यांचा फंड होता, एक वर्षाचा फंड होता। म्हणजे एवढे श्रीमंत माणूस, एवढे श्रीमंत असतानाही महात्मा फुलेंनी गोरगरिबासाठी काम केले, बहुजन वर्गासाठी काम केले। आज आपल्या समाजातील लोक, बहुजन समाजातील लोक म्हणजे एवढे पैसेवाले असतानाही कोणी मदत करायला तयार नाही। तर पैसेवाल्या लोकांना मी सांगू शकतो, श्रीमंत लोकांना इच्छा सांगू शकतो की प्रत्येकाने तन मन धन समाजाला दिलं पाहिजे आणि महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर जे महापुरुष होते त्यांच्या विचारावर काम केलं पाहिजे। महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, महामाता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, अब्दुल कलाम आझाद जिंदाबाद। मेरा नाम राजेंद्र बौद्ध और मैं उत्तर प्रदेश के रायबरेली ज़िले से आया हूँ। मैं यहाँ पे धीमा कोरे गांव में उन 500 हमारे सूरवीरों को नमन करने के लिए आया हूँ। उसके बाद मैं ज्ञान ज्योति माता सावित्रीबाई फुले के जन्मदिन पर मैं उनको भी नमन करने आया हूँ कि धन्य है वो महापुरुष ज्योतिराव फुले और माता सावित्रीबाई फुले, जिन्होंने इस देश में 2500 लगभग वर्ष के इतिहास में जहाँ पे महिलाओं को
पढ़ने का अधिकार नहीं था, उन्होंने अपने घर में अपने जीवन को उस कार्य में लगाया। और धन्य है, मैं नमन करता हूँ ऐसे लोगों को, हमारे महापुरुषों को, जिनको एहसास हुआ कि मुझे कुछ करना चाहिए इस समाज के लिए। और दुख की बात यह है कि हमारा समाज आज उन्हीं लोगों के कारण अमीर हो गया, उनके घर पक्के बन गए हैं, उनका रहन सहन ऊंचा हो गया, उनके पास गाड़ी है, बंगले हैं, लेकिन उस समाज के लिए देने के पास ना उनके पास पैसा है ना समय है। मैं भी यही अनुरोध करना चाहूँगा, आप अपने समाज को कुछ वापस करो, पे बैक टू सोसाइटी के तहत। नौकरी ये जो आप इकट्ठा किए हैं, ये आपकी मेहनत से नहीं, समाज के हिस्से से आपको नौकरी मिली है, जो बाबा साहब अम्बेडकर ने हमें आर्टिकल 15(4) और 16(4) के तहत दिया है। तो यदि आप समाज का हिस्सा लिए हैं तो समाज को कुछ वापस करो, जो भी है आप, पैसा, धन और हुनर, बुद्धि, कुछ भी वापस करो। मैं पुनः क्रांति ज्योति ज्योतिराव फुले और ज्ञान ज्योति माता सावित्रीबाई फुले को नमन करता हूँ। और धन्य है वो लोग जिन्होंने अपने इतिहास को जिंदा करके रखा है। इसी के साथ ही जय भीम सर। सर्वप्रथम या ठिकाणावरून मी सर्व भारतीयांना आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो। सर्व महामानवांना या ठिकाणाहून त्रिवार अभिवादन करतो। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती, या जयंतीच्या माध्यमातून आज मला या सर्व संबंधित भारतीयांना एक आव्हान करू इच्छितो, एक सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की सावित्रीबाई फुले यांना यांच्या जीवनामध्ये प्रचंड संघर्षाला, प्रचंड अडचणींना, प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागलं आणि त्यातनं, त्यांच्या त्यागातनं आज पुणे जिल्ह्यातले असतील किंवा देशातील जी प्रत्येक महिला आज शिक्षित झाली, शिक्षण घेतलं, महिलांच्या पूर्ण प्रगतीचं श्रेय, महिलांच्या जीवनाचं पूर्ण जर श्रेय देण्याची जर गोष्ट येत असेल तर त्याचा हक्कदार आणि श्रेय हे फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांना जातं। आज जर सावित्रीबाई फुले यांना जर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिकवलं नसतं आणि त्यांनी जर या देशामध्ये शिक्षण स्वतः घेऊन या देशातल्या लोकांकडून जो अन्याय अत्याचार झाला, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, शेणफेक करण्यात आली, त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला आणि या त्रासाला सहन करून त्यांनी या देशामध्ये महिलांसाठी, मुलींसाठी शाळेची स्थापना केली, या देशामध्ये शिक्षणाचं कार्य चालू केलं आणि त्यांच्या या कार्याच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक महिलेने हे शिक्षण घेऊन आज सगळ्या पदांवरती जी महिलांनी प्रगती केली आहे, याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले आहेत। माझी या देशातील सर्व महिलांना विनंती आहे, आज आपण बघतोय की गंजपेठेतला हा जो फुलेवाडा आहे, महात्मा फुलेवाडा, हा खऱ्या अर्थाने इथं पायी ठेवण्यासाठी जागा नसायला पाहिजे होती। या ठिकाणी गर्दीचा उच्चांक गाठला गेला पाहिजे होता। या ठिकाणी महिलांची संख्या ही विजूभाऊ, या ठिकाणी महिलांनी कमीत कमी कोट्यवधी महिलांनी या स्थळाला भेट दिली पाहिजे। आज महिलांच्या प्रगतीचं, महिलांच्या स्वातंत्र्याचं, महिलांच्या शैक्षणिक आणि सगळ्या प्रगतीच्या, सगळ्या पद्धतीच्या प्रगतीचं जर एकमेव कारण असेल तर ते फक्त सावित्रीबाई फुले आहेत। सावित्रीबाई फुले जर शिकल्या नसत्या, सावित्रीबाई फुलेंनी जर स्वतः दगड, गोटे, शेण आणि त्रासाला जर सामोरे जाऊन जर त्यांनी शिक्षणाचं कार्य जर चालू ठेवलं नसतं तर या देशामध्ये एकही महिला ही शिकली नसती। आज चूल आणि मूल याच्या पलीकडं महिलांना कुठलाही तारा नव्हता आणि आपण या ठिकाणी बघतो, गंजपेठ असेल किंवा महाराष्ट्रातील महिलांची ठिकाणं असतील किंवा महामानवांचे स्मारक असतील, या ठिकाणी महिला या कमी स्वरूपात येतात। म्हणजे सगळ्यात जास्त त्यांच्यासाठी केलं आणि त्यांच्यामुळं आपल्यासाठी केलं, कारण प्रत्येक माणूस हा महिलेचे पोटी जन्म घेतो। आपण महिलांचा या ठिकाणी सन्मान करतो, पण महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येक महिलेच्या हृदयापर्यंत ही गोष्ट पोहोचावी की मी आज जिवंत आहे, मी जी काही प्रगती करते, घेते तो श्वास आणि
खाते ती तो घास आणि या देशात केलेली प्रगती ही फक्त आणि फक्त सावित्रीमाई फुलेंमुळे आहे। तर माझी विनंती आहे, सगळ्यात जास्त या ठिकाणी सावित्रीमाई फुलेंच्या लेखी सावित्रीमाई फुले या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून, मुलींच्या माध्यमातून या ठिकाणी आल्या पाहिजेत आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने सावित्रीमाई फुलेंचं कार्य हे चालू राहील आणि देशाच्या कानेकोपऱ्यापर्यंत पोहोचेल। एवढं बोलतो। आजच्या या दिवशी सावित्रीमाई फुले या जयंतीनिमित्त सर्व भारतातील महिलांना विनंती करतो, एकदा महात्मा फुले वाडा, गंजपेठ आणि सावित्रीमाई फुलेंचे कार्य आणि त्यांची जी काही पुस्तकं असतील ते याचं वाचन करा आणि सावित्रीमाई फुले रमाई हे घराघरापर्यंत पोहोचवा। कारण यांच्या त्यागामुळं आज भारतातली महिला ही पायलट आहे, भारतातली महिला ही राष्ट्रपती आहे, भारतातली महिला ही सगळ्या पदांवरती आहे ती फक्त आणि फक्त सावित्रीमाई फुलेंमुळं। तर सावित्रीमाई फुलेंचं कार्य घराघरात पोहोचवा। आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या प्रत्येक महिलेला गंजपेठ महात्मा फुले वाडा स्वारगेटच्या जवळ या ठिकाणी महात्मा फुले वाड्यावरती या ठिकाणी अभिवादनासाठी पाठवा। मी विनंती करतो आणि थांबतो आणि शुभेच्छा देतो। जय भीम, जय साऊ, धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर पंकज शांताराम बिवटे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य। आज 3 जानेवारी निमित्त पुणे येथे समता भूमीमध्ये आज सावित्रीबाई फुले म्हणजे ज्या सावित्रीबाई मुले म्हणजे आज जी महिला शिकू शकली या महाराष्ट्रातील, पूर्ण भारतातील ज्या महिला आज आपल्याला इथे दिसत आहेत आणि आज या देशाची राष्ट्रपतीसुद्धा एक महिला ज्यांच्यामुळे होऊ शकली, या देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी ज्यांच्यामुळे होऊ शकली आणि या देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये महिला प्रगती करू शकल्या, त्या फक्त आपल्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे। तर अभिमान वाटतो की सावित्रीबाई फुले यांचा जन्म पुण्यामध्ये झाला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला। म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, लोकमान्य टिळक असतील, अशा महान महात्म्यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला आणि पूर्ण देशाला त्यांनी एक मोठी शिकवण देऊन दिली। या महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचा जन्म झाला, हा सर्वांसाठी एक अभिमानाचा गोष्ट आहे आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी आज खूप मोठा जनसमुदाय इथे पुण्यामध्ये आलेला आहे आणि आम्हीसुद्धा सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेलो आहे। त्यामुळे आपल्या सावित्रीबाई फुले यांची स्फूर्ती घेऊन प्रत्येकाने त्यांचा थोडा तरी आदर्श घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल करावा आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल प्रत्येकाने एक आपली एक इच्छा आणि आदर व्यक्त करावा की त्यांच्यामुळे आज या पदापर्यंत महिला पोहोचू शकल्या आणि भारत इतक्या पुढे जाऊ शकला। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सावित्रीबाई फुले। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, सत श्री अकाल। मैं रुबीना काज़मी, लेडीज़ आघाड़ी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष। मैं आज ये सावित्रीबाई फुले जिन्होंने इतना स्ट्रगल करके आगे बढ़ी, अपनी एक पढ़ाई के लिए, औरतों के लिए, सबके लिए जो उन्होंने काम किया, हम सब औरतें जो है आज उनका आभार मानती है कि हमको इस मुकाम पे पहुंचाने के लिए उन्होंने जितनी स्ट्रगल करी है और आगे हम लोग वही सब काम करके आगे बढ़ाएंगे, पढ़ाएंगे, हम खुद भी पढ़ेंगे और हम सबको जो है लेडीज़ आघाड़ी का जिंदाबाद करेंगे, नाम करेंगे। सावित्रीबाई फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। महात्मा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, झोपडपट्टी सुरक्षा दलाचा। मी काशीनाथ गायकवाड, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल, नेते भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली गेली 28 वर्ष या सामाजिक चळवळीमध्ये त्यांच्यासोबत काम करत आहे। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी या समाज जीवनामध्ये प्रवेश केला आणि स्त्री शिक्षणाच्या साठी आपली या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली। 1847 साली महात्मा फुलेंनी श्रीमती सावित्रीबाई फुले यांना शिकवलं आणि त्यानंतर त्या कर्मठ व्यवस्थेच्या विरोधात जो संघर्ष करावा लागला, सनातनी जे धर्मवेडे लोक होते त्यांच्या विरोधात संघर्ष करत
जीवाची पर्वा न करत या फुले दाम्पत्यानं 1848 साली भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. आता माझ्या भगिनी प्रतिभाताई गायकवाड यांनी बऱ्याच कामावर त्यांचा प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या ऋणातून आपल्या 7 पिढ्या जरी गेल्या तरी त्यातनं आपण मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून फुले या महान दाम्पत्याने समाज जीवनामध्ये एक आदर्श घालून दिला. स्त्री शिकली पाहिजे, संघटित झाली पाहिजे, स्वावलंबी झाली पाहिजे, अन्याय अत्याचाराविरोधात लढायची ताकद त्यामध्ये निर्माण करण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी जर केलं आहे. म्हणून जर आज आपण या ठिकाणी आहोत तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये दररोज आपण एखादी महिला अत्याचाराची घटना बघतोय आणि या घटना बघितल्यानंतर पुन्हा असं वाटतं की आमच्या महिला अजूनही स्वावलंबी का होत नाही, अजूनही सशक्त का होत नाही, या संघर्षामध्ये पुढं काय येत नाहीत. त्यासाठी म्हणून हा आपला सर्वांचा या सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं एकच मला सांगायचं वाटतं की आता महिलांनी सबल झालं पाहिजे, सशक्त झालं पाहिजे, विचारांची लढाई पुढे नेली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या या पुरोगामी महाराष्ट्राला एक वेगळा विचार आपण या निमित्तानं सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं समाजाला देऊ इच्छितो. समाज चित्र बदलत असताना शैक्षणिक धोरणं बदलत चाललेली आहेत. महिलांच्या वेगवेगळ्या अत्याचाराच्या आपण घटना बघतो आहे. पण त्याचबरोबर दुसरी एक बाजू महत्त्वाची आहे की जर सावित्रीबाई आणि महात्मा फुले नसते तर कदाचित आजच्या ज्या महिला आहेत, ज्या उच्चपदस्थ आहेत, कोणी वकील आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्रशासनामध्ये आहेत, या महिलांना केवळ आणि केवळ फक्त सावित्रीबाई फुले यांच्या पुण्याईमुळं हे स्थान प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या चरणी आज या ठिकाणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय भीम. महात्मा ज्योतिराव फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय, छत्रपती शिवाजी महाराजांचा, झोपडपट्टी सुरक्षा दलाचा विजय, सावित्रीबाई फुलेंचा विजय असो.